विजू, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. विजू, अगं एकदा बघ तरी ना माझ्याकडं. हे बघ, आपल्या नक्टूचं लग्न ठरलंय, पण हे सगळं तिला मान्य आहे का? तिला मुलगा पसंत आहे असं म्हणाली. तुम्ही तुमचं सांगा, तुम्हाला मान्य आहे का? हो, कसं सांगू तुला. हे बघ विजू, मला जे बोलायचं ते समजून घे ना तू. अगं मला खरंच काहीतरी गडबड वाटते. तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. बघ, मला सारखं वाटतंय की काहीतरी कुठेतरी चुकतंय. आपली नक्टू नाराज आहे ना, म्हणून असं वाटतंय. हो, जिच्या पप्पांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं असेल, ती स्वतःच्या लग्नात तरी कशी खुश राहणार. पण तुम्ही काळजी करू नका, मी समजावेन तिला. आम्ही नाही येणार तुमच्या सुखाच्या आड. तुमच्यातच माझं सुख आहे ना. आहे नाही होतं. हे कटू असलं ना तरी सत्य आहे, आणि मी हे सत्य स्वीकारायला तयार आहे. ती खूप महत्वाची आहे ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात. मग मी या खोलीतून, घरातून, काय तुमच्या आयुष्यात नाही जायला तयार आहे. तुम्हाला चालणार आहे ना? हो. मी या घरातनं जाऊन तुम्हाला चालणार आहे. हो. इतके कसे बदललात तुम्ही? काय जादू केली तिने तुमच्यावर? हा, असो, नक्टूचं लग्न झालं ना की मी जाईन निघून या घरातनं. मला निदान नक्टू समोर तरी खोटं खोटं हसावंच लागेल. तिच्यापासून मला माझं दुःख लपवावंच लागेल. ए विजू, विजू, अगं ऐक ना. विजू, विजू, अगं ए विजू, विजू. काय ग बाई, का रडते ही? काय हिच्या नशिबात लिहून ठेवलंय कोणास ठाऊक. भाऊजी काहीतरी बोलले असतील तिला. काय होऊन बसलंय आणि अजूनही काय काय होणार आहे कोणास ठाऊक. विजूला कसं सांगायचं, काही सुचेन असं झालंय. नाही सुचत आहे ना? बुद्धिभ्रष्ट झाले ना भाऊजी? हा, हे ना, हे सगळं आम्हाला सांगण्यापेक्षा, आणखी कोणाला सांगण्यापेक्षा स्वतःला सांगा. तुमच्याकडनं ना ही अपेक्षा नव्हती भाऊजी. वहिनी, तुम्ही तरी समजून घ्या ना. अहो, हे होतंय. हो, माझा नाईलाज आहे. दुसरं लग्न हा तुमचा नाईलाज आहे का? हा, एवढी सोन्यासारखी बायको मिळाली असताना असं का वागताय तुम्ही? काय वागलोय मी? काय वागलोय सांगा बरं. आता हे मलाच विचारा. हे बघा भाऊजी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा निर्णय बदला तुमचा. घराची अवस्था बघताना काय झालीये, हले डुले आहे आपलं घर, आणि लग्नाचा किती खर्च होणार आहे ठाऊक आहे का तुम्हाला? हा, तेच म्हणतोय मग मी. खूप खर्च आहे ना नक्टूच्या लग्नाचा. मग आपण काय करू, तिच्या लग्नाचा जरा फेरविचार करू. म्हणजे अगदी याच स्थळाबरोबर झालं पाहिजे असं थोडंच आहे ना. भाऊजी, कहरात तुम्ही कहर. स्वतःच्या लग्नासाठी मुलीचं लग्न पुढे ढकलताय. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. हो. बघताय ना सगळं काय चाललंय ते. खरंच तुम्ही गेलात हो वर निघून, पण येणाऱ्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतंय. आज तर मला काहीच कळेना असं झालंय. आज एक डोळा हसतोय तर एक डोळा रडतोय. तुला काय झालं दात काढायला? काही नाही, तुम्ही डोळ्यांनी असता आणि आम्ही ओठांनी असतो ना, म्हणून असं आलं. अगं प्रसंगाचं गांभीर्य काय, आपण बोलतोय काय. शी, मी तरी कोणाशी बोलते म्हणा. आणि तुम्ही एक हिला आणून ठेवली घरात, आणि तो सूर्या अगदी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चाललाय. हो, पण इतका कसा हा सूर्य तुमच्या वळणावर गेला म्हणते मी. कधी तुमची चप्पल घालायला गेला तर मी त्याला घालू देत नसे. हो नाही नाही नाही, अहो या घरातच काय, या जगात त्यांच्यासारखं कोणी नाही. तू जरा गप्प बैस काय, मला तोंड उघडायला लावू नकोस. आईसाहेब, सुभद्राव आणि नुपूर आलेत आशीर्वाद घ्यायला. अगं बाई, हो का? ये 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 सुबोधे. अरे आधी यांच्या पाया पड. हे तुझे होणारे भावी आजे सासरे आहेत. तुला सांगते सुबोध, फार रसिक माणूस रे. प्रत्येक कला आणि कलाकाराची कदर करणारे. त्यांना ना एखादा कलाकार आवडला ना की त्याला इतकं जवळ करायचे, इतकं जवळ करायचे की सोडायचेच नाहीत. पुरे कळलं त्यांना. या त्यांच्या पाया पडा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.
तुमच्या नातीला आणि तुमच्या कुटुंबाला सांभाळून घेऊ शकेन असा आशीर्वाद द्या. मी वरपिता म्हणून तुम्हाला विनंती करतो की माझ्या मुलाला पाहिजे तो आशीर्वाद द्या. आता त्यांचे कान कशाला भरतोय? हे तुम्हाला कळायचं नाही, आमचं सिक्रेट आहे. सुखी व्हा, मोठे व्हा. मनात येणाऱ्या भलत्या सलत्या विचारांना आवर घालण्याची सद्बुद्धी येऊ देत. आपलं कुटुंब, आपली बायको, मुलं या सगळ्यांना सांभाळण्याची समज येऊ देत. तुम्ही आशीर्वाद देताय की बातम्या सांगताय? आता बाईसाहेबांना नमस्कार करून घ्या, मग आपण बाहेर जाऊया. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ते आता करणारच आहे मी. काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे सगळे आपली वाट बघतात बाहेर. चला जाऊया. हो हो चला. काय पप्पा ठीक आहात ना? सगळं तुमच्या मनासारखं होतं ना? हो. तुमच्या मुलीशी आता माझं लवकरच लग्न होणार आहे. तुमची तशीच इच्छा आहे ना? हो. खरं म्हणजे मुलगी म्हणजे घरातली लक्ष्मी असते. तुमची लक्ष्मी आमची होणार. खुश आहात ना? हो. तुम्ही ग्रेट आहात बाबा. फक्त तुमचा हट्टीपणा सोडा. पण तुम्हाला हे जमणार नाही. चला बाहेर सगळे थांबलेत. येणारं अभिष्ट टाळा. तुमचा अधिकार वापरा आणि थांबवा हे सगळं. तेच म्हणतोय मी आई साहेब. अहो, हे होणारं अनिष्ट टाळा. तुमचा अधिकार वापरा. मोठे आहात तुम्ही. मग माझा अधिकार वापरला. करणार दुसरं लग्न अजून? हो. गेला ग बाई गेला. माझा मुलगा फुकट गेला. आई साहेब ऐका ना. वरपित्यासमोर तुमचा अपमान झाला. खूप वाईट झालं हे भाऊजी. असं अपमान जर माझा झाला असता ना तर मी काय लग्न मोडलं असतात. ऑफकोर्स मोडणारच. माझा अपमान झाला मोडणारच ना लग्न मी. बघा नक्की मोडणार अपमान झाल्यावर. मोडणार म्हणजे मोडणारच. जयंता भाऊजी असं असं या एक मिनिट. तर मग मी आता हे लग्न पक्क समजू? अरे पक्का काय मोडलं मी लग्न? अपमान झालेला माझा. मोडलं बघतो बाहेर जाऊन. जय कुबेरनाथ बाबा की. हो 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 हो. एक मिनिट हे लग्न मोडलं. आम्हाला नाही करायचंय लग्न. पण काय झालंय काय? अरे अपमान झालाय माझा. या वधू पित्याने या वरपित्याच्या मुस्कानात मारली. अरे ज्या घरामध्ये आम्हाला मान नाही त्या घरात लग्न नाही करायचं. त्या घराशी नातं नाही जोडायचं आम्हाला. बाबा अहो मगापासून तुम्ही कानात सांगत होतात ना सगळ्यांच्या. आता ओरडताय कशाला? अरे ओरडू नको तर काय करू? या माणसाने माझ्या कानाखाली मारली. मला अपमान केला. मला नाही सहन होत. आणि ते कानात बोलत होतो ना ते आपल्या नुपूरसाठी. मी कधी म्हटलं कानात बोल म्हणून? तू नाही सांगितलं तसं. पण तुझं लग्न लवकर होण्यासाठी मी एका बाबाकडे गेलो होतो. त्यानं मला असं सांगितलं की आज दिवसभरात तू सगळ्यांच्या कानात बोलायचं. म्हणून मी आज सगळा आटापिटा करत होतो. करच केला. अरे असं काय वागतोस? नुपूरचा सासरा म्हणून नाही पण या घरचा जावई हे सुद्धा विसरलास? सासरे? मी सांगतो. तसं काय ना आमच्या आजोबांच्या अटीनुसार माझे बाबा नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याला दत्तक घेणार आहेत. म्हणजे नुपूरचं लग्न तिच्या आतेभावाशी होणार आहे. म्हणजे तुमच्याशी.
म्हणून ते सासरे. अच्छा हा, मला मान्य आहे. अरे तुला मान्य आहे, पण एक बाप म्हणून मला अजिबात मान्य नाही आहे हे लग्न. सूर्या भाऊजी मुद्दाम करताय ना हे सगळं? का स्वतःच्या मुलीच्या सुखाच्या आड येतोयस? काय मिळणार आहे तुला असं वागून? अहो तुम्ही असं का वागताय मला माहिती नाही, पण निदान आपल्या नकटूसाठी तरी असं वागू नका. नाही बाबा, तुमचा अपमान होणार असेल तर मला लग्न करायचं नाही, कारण माझ्या लग्नापेक्षा सुद्धा महत्वाचा मला तुमचा मान आहे. अहो येस देअर यू आर. पण बाबा, आपण अहिंसावादी मंडळी आहोत. गांधीजी असं म्हणाले होते की कोणी आपल्या एका गालावर मारलं तर आपण आपला दुसरा गाल पुढे गेला पाहिजे. पण बाबा, कोणी तुमच्या एका गालावर मारल्यावर तुम्ही मागे हटलात. नाही नाही नाही, बरोबर आहे तुझं. तू आज माझ्या मनातली देशभक्ती जागृत केली आहेस. सूर्या, घे, मी दुसरा पण गाल पुढे करतो. मार मार मला, मार मार. हे लग्न होणारच. मार. काय सूर्या भाऊजी, तुमचे सगळे धंदे कळल्यावर सुद्धा हा देव माणूस लग्नाला तयार आहे. नाही तर तुम्ही. हे लग्न होणार आणि तुमच्या परवानगीनेच होणार. मला सांगा, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना? हो, स्वतःच्या स्वार्थासाठी करताय. हो, तर बापासाठी आपली मुलगी आपलं सर्वस्व असते. तुम्ही जे तुमच्या मुलीशी वागताय ते योग्य वागता? हो. तुमच्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळे उभे करताय. हो. वा पोरा वा, चांगले पांग फेडलेस. बापापेक्षाही वरचढ निघालास की. सूर्या, तुला माझा लहान भाऊ म्हणालाही लाज वाटते मला आता. ते काही नाही, माझी या लग्नाला परवानगी आहे. चला नुपूर. नाही नाही, थांबा थांबा. पप्पा, मला माहिती नाही तुम्ही दुसरं लग्न का करताय. मला हेही माहिती नाही की इतका चांगला मुलगा असताना तुम्ही त्याला का नकार देताय. तुम्हाला माहिती आहे ना, लग्न हे सगळ्यात मोठं स्वप्न आहे माझं, आणि मला ते लवकरात लवकर पूर्ण करायचंय. पण मग तुम्ही असे का वागताय? बरं, बाकी घरातल्या सगळ्यांना हा मुलगा पसंत आहे, भरीत भर तो सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार आहे. अहो मग प्रॉब्लेम काय आहे? प्लीज तुम्ही असे गप्पा बसू नका. मला खरं खरं काय ते सांगा. तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये का? हो. हा मुलगा तुम्हाला माझ्यासाठी योग्य नाही वाटत आहे का? हो 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 हो. बरं, मग ठीक आहे, नाही होणार हे लग्न. प्लीज मला माफ करा, पण माझ्या घरातल्या सगळ्यांनी परवानगी दिल्याशिवाय मी हे लग्न नाही करू शकत. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. आय एम सॉरी. तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका. आम्ही बघतो ना काय करायचं ते. येऊ येतो. येऊ. हो. ऐका, अरे काय होऊन बसलं बघ सूर्या. झालं, मोडलंच पोरीचं लग्न. हो, पाठवलंस ना माझ्या मुलाला. झालं समाधान? अरे असं वेड्यासारखं काय करतोस तू? हो या. अहो का असं का वागताय पण तुम्ही? हो. अरे कुठचं पिऊन आलाय? तुझं डोकं ठिकाणावर नाहीये का? नक्की तुला लग्न करायचं नाहीये का? काय हो? हो माय गॉड, आलेली सगळी स्थळं एक एक करून निघून चाललेत. अशाने डोक्याला गंज लागायची वेळ आली. डोक्याला बर्फ लावला तर गंज नाही लागणार तर काय फुलं उगवणार आहेत का डोक्यावर? तू जरा गप्प बसशील, मला त्रास देऊ नको प्लीज. यात त्रास कसला Please, दिला please. मी? काहीही बोलू नका तुम्ही. अहो काय झालं, बर्फ का लावता डोक्याला? मला काही झालेलं नाही.
पण या सूर्यकांतला नेमकं काय झालं ना तेच कळत नाही. चांगला मुलगा हातचा घालवला. हो ना, सारखे आपले हो 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 करतात, काही कळतच नाही त्यांचं. सूर्याची ना कमालच आहे, त्याहीपेक्षा ना नक्टूची कमाल आहे. काय गरज होती नकार द्यायची? अरे एवढा चांगला मुलगा होता, आज ना उद्या मंत्री झाला असता, आपल्या किती कामाला आला असता. काय तर म्हणे सूर्यकांतला पसंत नाही म्हणून स्थळ नाकारलं. करायचं ना लग्न. भाऊजी तुम्ही नका काळजी करू, सगळं चांगलं होईल. हा कसली ढिशुमबाई आहे ही. डिशून नाही ग, डुशिंग डॅशिंग. हा तेच डॅशिंग आहे ही. नवरा दुसरं लग्न करायला निघाला तरी म्हणतो सगळं चांगलं होईल. काय ग बाई, खरंच धीराची आहेस ग तू. मी असते ना तर नवऱ्याला असं बडवला असता. खरं तर हिच्यासारखी बायको असती ना तर कुठल्याही नवऱ्याने दुसरं लग्न करायचं धाडस काय विचार पण केला नसता. व्हॉट्स नाही काय काय नाही काय. म्हणतात ना आपलेच ओठ आणि आपलंच पोट. मला नाही बाई असं मारा बिराला जमणार. हा बिजू, आपलेच दात आणि आपलेच ओठ असं आहे ग ते. कुठे आहेत आता भाऊजी? खोलीत आहेत त्यांच्या. आता बसले ना तोंड लपवून. काही म्हणाले का? नाही, त्यांनी एक शब्दही नाही काढलाय तोंडात अजून. काय बोलतील? बोलण्यासाठी काही शिल्लक ठेवलंय का त्यांनी? अहो तसं नाही, तोंडाला रुमाल बांधून बसलेत. मला फक्त खूण केली की उद्या सकाळी 9 वाजता बोलणार. आता उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत काही कळणारच नाही आपल्याला खरं काय झालंय ते. सूर्या हे काय चालू आहे? पप्पा तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. थोडा तरी घरच्यांचा विचार करायचा ना भाऊजी. अरे सूर्या, बापाचं नाव नक्की मोठं करणार तू. यांना कुठेतरी शांत बसायला सांगा. सतत पुढं पुढं करायची सवयच लागलीये ना. सूर्या, अरे दुसरं लग्न करायच्या आधी निदान एकदा तरी विजूचा विचार करायचा असणार आहे. माझी काहीच हरकत नाही, करू दे हवं तर. मी तुमची बेडरूम रिकामी करायला तयार आहे. मामा रे आता तरी बोल, शांत का बसलायस? बोल ना प्लीज. अरे पण मला बोलू तर दे अगोदर कुणीतरी. अरे मग बोला ना. हो बोल ना आता. झाले 24 तास झाले, आता मी नाही हा शब्द वापरू शकतो. नकटू, माझे पिल्लू बाळा, मी दुसरं लग्न नाही करणार. मुळात तसं काही नाहीच आहे. नकटे, तुला कसं वाटलं की मी दुसरं लग्न करेन? ते आम्हाला का माहित, तूच सांग ना. कालपर्यंत मारे हो म्हणत होतास. हो मला मान्य आहे. म्हणजे तुम्ही करणार आहात दुसरं लग्न? नाही बेटा नाही, हे असंच होतंय बघ कालपासून. मी म्हणालो मला मान्य आहे, याचा अर्थ हो, मी काल हो म्हणालो मला मान्य आहे. पण ते तसं नाहीये, त्याला वेगळं कारण आहे. कारण काय, आपल्या नकटूचं लग्न जमावं म्हणून मी काल एका बाबांकडे गेलो होतो आणि त्यांनी असं सांगितलं होतं की पुढचे 24 तास तुम्हाला फक्त होच म्हणायचंय, नाही नको असा नकारात्मक शब्द वापरायचाच नाहीये. मला बाहेरचा माणूस समजून सुबोध माझ्यासमोर सगळं स्पष्ट बोलला. काय नाही रे, येडी आहे फॅमिली. तिच्याशी जसं लग्न होणार त्याला म्हणे टेरेस फ्लॅट मिळणार आहे. आपण युवराजांची स्वप्न इतके साधी नसतात. मी तर ही अख्खी जमीन घेणार, मग इकडं आपलं टॉवर येणार, खाली पक्षाचं कार्यालय. तो इथे आला होता तर त्याचा डोळा या जागेवर होता. मी सांगायचा प्रयत्न करत होतो, अरे नका करू हे लग्न, हे थांबवा हे सगळं जे चाललंय ते. पण ते नाही नको मला म्हणायचं नव्हतं ना, म्हणून मी कसं सांगणार, मला कळत नव्हतं ते. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. हा खरं तर माझंच चुकलं, मी संशय घेतला तुमच्यावर. असं नको होतं मी करायला. सॉरी. अरे तू कशाला सॉरी म्हणतेस, कोणी असंच करेल ना. मी पण एका बाबाकडे गेलो होतो. तू पण? अहो, नुपूरचं लग्न जमावं म्हणून, आणि त्यांनी मला सांगितलं की कानात बोलायचं, म्हणून मी सगळ्यांच्या कानात बोलत होतो. माझं लग्न होणार, नक्की होणार. आणि मी आता अजिबात उदास नाही होणार माझं लग्न जमत नाही म्हणून. ते कामिनीमुळे मला थोडंसं वाईट वाटलं, पण आता नाही मी उदास होणार. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी इतकं करताय,
नक्की होणार आहे माझं लग्न. हो रे बाळा, नक्की होणार. एवढं गोड बाळ आहे, काय नाही होणार लग्न? हा? ऐका ना, एक प्रॉब्लेम झालाय. मला US ला जावं लागणार आहे ताबडतोब, नाहीतर माझा जॉब जाईल.